माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इशारा कोणाला नाही आहे. यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल. तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे. सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे. त्यामुळे विषय नाही. कधीतरी यायचं होतं सातारला. आज मुहूर्त निघाला, आज आलो. राजे, खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत. भारावून येतं असं स्वागत करतात बघताना. त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे थोडेच आहेत. प्रचाराची सुरुवात म्हणायचं ना, प्रचाराची सुरुवात, कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच सातारा येत. नाही, याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळत ठेवलं, असं काही नाही. आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राचंच इलेक्शन नाही आहे, संपूर्ण देशभरात संपूर्ण सगळीकडं इलेक्शन चालू आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले, तिसऱ्या टप्प्यातले जे काय टप्पे आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे तेढ जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये, महायुतीमध्ये जो तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही आहे. अजितदादांनी काल सांगितलं की अजूनही आमची बैठक झालेली नाही, उद्या आम्ही जाहीर करू. पक्षश्रेष्ठी उदयनराजेंचे काय ते सांगतील, मला त्यांचं माहीत नाही, अशा पद्धतीनं सांगितलं. पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगितलं आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी, त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यातले महायुतीतले तीन जे घटक आहे आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत, त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे. त्यामुळे त्या शंका घ्यायचं काय कारण नाही. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.